नमस्कार मित्रांनो, द MPSC स्टडी रूम या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण जीकेचे क्वेश्चन घेणार आहोत। तर चला मग सुरू करूया। क्वेश्चन नंबर 1, मुंबईला गेटवे ऑफ इंडिया कधी बांधण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 1911 ला। दुसरा क्वेश्चन आहे, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी केला जातो? तर डॉट्स हा उपचार क्षयरोग या रोगाच्या रुग्णांसाठी केला जातो। तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया। स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर स्वयंचलित वाहनातून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू बाहेर पडतो। तर या प्रश्नाचे उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड। पुढचा प्रश्न बघूया। कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात होतो। तर पुढचा प्रश्न बघूया। महाराष्ट्रात वायव्य सीमेकडून कोणती नदी वाहते? तर महाराष्ट्रात वायव्य सीमेकडून गोदावरी ही नदी वाहते। तिला आपण दक्षिण गंगा सुद्धा म्हटले जाते। तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोदावरी। पुढचा प्रश्न बघूया। महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पन्न कोणत्या पिकाचे होते? तर महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पन्न हे ज्वारी या पिकाचे होते। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ज्वारी। आणि या पिकामुळे महाराष्ट्रात हरित क्रांती घडून आली। तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया। जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे? तर जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात अलिबाग या ठिकाणी आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे अलिबाग। पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वताचे निर्मितीचे कारण काय आहे? तर सह्याद्री पर्वत हे प्रस्तरभंग झाल्यामुळे निर्माण झाले आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रस्तरभंग। पुढील प्रश्न बघूया। तर मित्रांनो, हे जे आपण प्रश्न बघतोय ते येणाऱ्या सर्व सरळ सेवा एक्झामसाठी उपयुक्त ठरतील आणि MPSC UPSC यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतील। तर याचे नोट डाऊन करून घ्या आणि सारखे रिवाईज केल्यावरच लक्षात राहतं, त्यामुळे रिव्हिजनला सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील। तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया। भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? तर भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे सिक्कीम। पुढील प्रश्न बघूया। भारतातील सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान राज्य कोणते? भारतात सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान राज्य गोवा आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोवा। तर मित्रांनो, प्रश्न हे काळजीपूर्वक वाचा आणि नोट डाऊन करून घ्या, कारण हे प्रश्न आहे ते कन्फ्यूज करण्यासारखे आहेत। तर इथे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य विचारलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न आहे जो कन्फ्यूज करण्यासारखा आहे। आणि भारतातील सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान राज्य हा सुद्धा प्रश्न कन्फ्यूज करण्यासारखा आहे, त्यामुळे नीट व्यवस्थित वाचा। आपण पुढील प्रश्न घेऊया। कोकण रेल्वे किती राज्यातून जातो? तर कोकण रेल्वे मार्ग हा 4 राज्यातून जातो। तर कोणते आहेत ते? महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या 4 राज्यातून कोकण रेल्वे मार्ग जातो। पुढील प्रश्न बघूया। कोकण रेल्वे मार्गावर सर्वाधिक लांबी असलेल्या बोगद्याचे नाव काय? तर कोकण रेल्वे मार्गावर सर्वाधिक लांबी असलेल्या बोगद्याचे नाव आहे कुरबुडे बोगदा। हा क्वेश्चन वारंवार विचारला जातो। त्याची लांबी सुद्धा विचारली जाते। तर त्याची लांबी आहे 6.5 किलोमीटर। तर मित्रांनो, कसे वाटले हे प्रश्न? जर आवडले असतील आणि तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा हे व्हिडिओ पाहत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।